नहीं आहे स्टेशन कुठल्याही स्टेशन से 150 मीटरच्या दरम्यान फेरीवाला बसू शकत नाही, नाही बसला पाहिजे. हा जो निर्णय आहे आम्ही मान्य करतो. आता आमचा विषय असा आहे की जे फेरीवाले गेल्या 50 ताई आहेत त्या बारीक ताई आहे तर काँग्रेसचे आमचे एक जुने मित्र आहेत गणेश रहाटे, त्यांची बहीण आहे. ते गेल्या 50 वर्षापासून फूल विकण्याचं काम ते इकडे करतात आणि त्यांची जो जागा आहे तो 150 मीटरच्या दरम्यान आहे. आता तुम्ही सांगता की 150 मीटर तुम्ही बसू शकत नाही, ठीक आहे, यांना स्वीकार आहे, पण त्यांना कुठेतरी तो बसण्याची व्यवस्था केलं पाहिजे. जाणार कुठे आहे? तो सगळ्यांचा एक उदरनिर्वाहाचा विषय आहे आणि या विषयावर सगळ्यांतर्फे लक्ष दिला पाहिजे. समजा आमचे आमदार आहेत या विभागाचे, माझे मित्र आहेत, पण या देशामध्ये जो कायदा आहे ना तो कायद्याचे पुढे कोणीही नाही आहे. आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, नगरसेवक, नेता, कार्यकर्ता, अधिकारी, पोलीसवाले, बीएमसी वाले, कोणीही या देशाचे कायद्यापेक्षा मोठा नाही आहे. आणि कायद्याप्रमाणे आता यांना ओळखपत्र मिळालेलं आहे, यांना धंदा करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तो अधिकार संरक्षण देण्याची जबाबदारी महानगरपालिका आणि स्थानिक पोलीसवाल्यांची आहे. सुप्रीम कोर्ट तर्फे एक बडा जोरदार असा एक आदेश आला होता की हॉकिंग म्हणजे एक त्यांचा फंडामेंटल राईट आहे, मौलिक अधिकार आहे, आणि दुसरा राईट टू ऑन इज लाइक राइट टू हॉक. राइट टू हॉक इज राइट टू ऑन. माने फेरी का धंधा करना मतलब रोजी रोटी कमाना होता है. तो प्रत्येक व्यक्तीला रोजी रोटी कमवण्याचा, उदरनिर्वाह करण्याचा एक जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो अधिकार कोणीही त्यांच्याकडून घेऊ शकत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.